भारत एक देश असा फार साजरा गोजरा देश आहे असं स्वरूप काही जण मांडत असतात। फार संस्कृती प्रधान आहे, धर्म संस्कृती आम्ही मानतो, आमची इतके वर्षांची धर्म संस्कृती आहे त्यामुळे आम्ही महान आहे असं सांगण्याचा प्रयत्न सतत होतो। जणू काही भारत देश म्हणजे जुन्या मस्जिदी आणि मंदिर याच्यातच आहे। पण द्वेष आणि हिंसा पसरवणारे सुद्धा इथे आहेत हे कोणीतरी सांगणारे पत्रकार, वास्तव दाखवणारे पत्रकार आहेत की नाही आहेत? आहेत, तसे आहेत। म्हणजे मागे आपले कोण ते दानवे नाही कोण ते बावनकुळे है ना, बावनकुळेंनी काय सांगितलं, हे या पत्रकारांना डाब्यावर घेऊन जा। हे एस एम देशमुख काय म्हणतात, आपण एकत्र होऊ, आपण लोकशाहीचा विचार करू, आपण संविधानाचा, तुम्ही तरी एवढे जण आले। आता त्यांना असा विश्वास का वाटतो की ढाब्यावर आपण यांना घेऊन जाऊ शकतो? त्यांना असं का वाटते की या लहान लहान पत्रकारांना सुद्धा ढाब्यावर घेऊन जायचं आहे? एकतर सगळा मीडिया यांनी विकत घेतलेला आहे। रवी आंबेकर हे IBN 7 मध्ये संपादक म्हणून काम करत होते, सगळे हिंदी मीडियाचं काम महाराष्ट्रातलं ते पाहत होते, त्याचे संपादक होते, मोठं पद होतं खूप। पण त्यांना सोडावं लागलं कारण की जे दबाव आले ते त्यांना मान्य नाही, ते लोकशाही प्रधान असल्यामुळे। मग एवढे मोठे मोठे चॅनल संपादक तुम्ही सगळे विकत घेतले तरी सुद्धा लहान लहान पत्रकार सुद्धा तुम्हाला का पाहिजे? कारण की आज या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लहान लहान पत्रकारांचे, तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे पत्रकारांनी चालवलेले YouTube चॅनल जे आहेत ते बघणारा एक मोठा वर्ग आहे जो ओपिनियन क्रिएटर आहे। तुम्ही लक्षात घ्या तुमची ताकद काय आहे। आणि म्हणून बावनकुळेंना कोणीतरी सांगितलं, ते काय एवढे हुशार वगैरे नाही आहे, त्यांना सांगितलं कोणीतरी यांना डाब्यावर घेऊन जा। तुमची ताकद तुम्ही जर ओळखली तर आपल्या लक्षात येईल की लोकशाहीची एक मोठी ताकद पत्रकारांमध्ये आहे आणि हिंसा आणि द्वेष जो सुरू करणारे डोके आहेत ते आपल्याला दाखवलेच पाहिजे। अधिक चांगला देश असला पाहिजे, आपला देश चांगला कसा होईल याचा विचार करणारे डोळे आपल्याजवळ असले पाहिजे आणि ते तुम्ही डोळे बनवू शकता। भारताला चांगलं बघणाऱ्या डोळ्यांची गरज आहे, चांगलंच ऐकणाऱ्या कानांची गरज आहे, चांगलं काम उभारणाऱ्या हातांची गरज आहे। मंदिर मस्जिद तर कोणी उभारू शकतात हो, त्याच्यात काय एवढं आहे? कोणाच्या पुतळा सुद्धा कोणी उभारू शकतात। तुम्हाला पुतळे उभारायचे, तुम्ही स्वतःचे पैसे काढा असं सांगा बरं, तुम्ही राजकीय नेत्यांना काढतात का? आपल्याला कशाची गरज आहे? प्रातिनिधिक स्वरूपात असेल पण आपण प्राधान्यक्रम तरी ठरवला पाहिजे। तो प्राधान्यक्रम जर आपला मंदिर मस्जिदी असतील, पुतळे असतील तर आपण अजूनही मागासलेल्याच विचारांचे आहोत हे सांगणाऱ्या पत्रकारांची गरज आहे।